नवीन सरकारमध्ये 27 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हा नंतर होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांसोबत त्यामुळे आता कोण शपथ घेणार याची उत्सुकता लागलेली आहे। राजकीय वर्तुळात या संदर्भात बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांसोबत नेमके कोण मंत्री शपथ घेणार, मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होणार या संदर्भात सध्या उत्सुकता आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सीमा, संपूर्ण राज्याला खरं तर उत्सुकता लागलेली आहे। नवीन मंत्रिमंडळामध्ये कोणाचा शपथविधी होणार, कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार, एक माहिती कळतीये 27 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांसोबत। नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर काल मोठा यश महायुतीला मिळालेला आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये अंतर्गत बैठका आणि घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आज सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी विधिमंडळाच्या आमदारांची नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे। ही पहिली प्रोसिजर असते। त्यानंतर आपण जर बघितलं, शिंदे गटाची सुद्धा आज ताजलँड एंड्समध्ये बैठक पार पडणार आहे। जे नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्या आमदारांची खरं तर कालच कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतापदी निवड करण्यात आलेली आहे। आणि दुसरं म्हणजे आता भाजपची देखील उद्या विधिमंडळाच्या नेत्यांची जी आहे ती बैठक पार पडणार आहे आणि त्यामध्ये भाजपचा गटनेता जो आहे तो निवडला जाईल। म्हणजे ही प्रोसिजर झाल्यानंतर पुढच्या घडामोडी घडणार आहे। जी माहिती मिळते, आज संध्याकाळी महायुतीच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री पदासंदर्भात आणि मंत्री किती शपथ घेतील या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल। उद्या भाजपची पार्लमेंटरी बोर्डची बैठक पार पडणार, त्यानंतर विधिमंडळाच्या नेत्यांची बैठक पार पडणार। त्या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाईल आणि मग उद्या संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडे महायुतीचे जे नेते आहेत सरकार स्थापनेसाठी दावा करतील। आज जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सगळ्या आमदारांच्या सहीचं पत्र जे आहे, सगळ्या आमदारांचं सही घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी शिंदे गटाची जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीसुद्धा त्या आमदारांच्या सहीचं पत्र जे आहे आमदारांची सही घेण्यात येईल आणि उद्या सगळ्या आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र राज्यपालांकडे देण्यात येईल आणि सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो करण्यात येईल। जसं आपल्याला माहिती मिळते की त्या माहितीनुसार आता किती नेते मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचसोबत मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरित आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सध्या आपल्याला माहिती की विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहे। मात्र याबाबत निर्णय जो आहे तो दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। उद्या दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात येईल। जी माहिती मिळते त्यानुसार एक मुख्यमंत्री म्हणून त्याचसोबत 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील आणि त्याचसोबत प्रत्येक पक्षाचे जे विद्यमान सध्याचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांची पहिल्या फेरी म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये त्या नेत्यांची जी आहे ती मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। म्हणजेच एक फॉर्म्युला जो आहे सध्या कळतोय त्यानुसार अजित पवार गटाचे 9 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, तर तिकडे भाजपचे सुद्धा 9 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, तर शिंदे गटाचे सुद्धा 9 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची जी माहिती आहे ती मिळते। आणि सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याकडे पुरेसा बहुमत असल्यामुळे कोणतीही घाई जी आहे ती महायुतीचे नेते करताना दिसत नाहीये। त्यांना माहिती आहे की आता आपल्याला पुरेसं बहुमत आहे, अगदी जेवढं बहुमत पाहिजे त्यापेक्षा जास्त आपल्याकडे संख्याबळ असल्यामुळे त्यांना या बाबतीत आता ते टेन्शन नाही आपण असं म्हणू शकतो। त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या धीम्या गतीने सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कोणीही नाराज होऊ नये, जे पराभूत झालेले आहेत त्यांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न या काळामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत आहे। राजभवन किंवा वानखेडे स्टेडियम मध्ये शपथविधी सोहळा पार पडू शकतो अशी माहिती मिळते। त्यानुसार आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की उद्याच शपथविधी सोहळा पार पडणार की काही दिवस अजून लागणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशील
तपशिलांसाठी मात्र महत्त्वाचे काही यामधले मुद्दे आहेत की एकतर मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यावर बरेच सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे, त्यामुळे यावर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे आणि 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असा फॉर्म्युला राहणार का? या 9 मंत्री जर उद्या शपथ घेणार असेल प्रत्येकी पक्षाचे, तर नेमके हे कोण मंत्री असतील? काही सरप्रायझिंग नावं त्याच्यामध्ये येतात का? हेही बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.